आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। बऱ्याच वर्षानंतर मिरजेचे छत्रपती शिवाजी क्रीडांगण फुटबॉल प्रेमींनी भरले। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026च्या फुटबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद। विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुटबॉल चषक 2026 अंतर्गत भव्य फुटबॉल स्पर्धेला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे उत्साहात सुरुवात झाली आहे। गेल्या 2-3 वर्षांनंतर ही स्पर्धा पुन्हा भरवण्यात आल्यामुळे मिरजकर फुटबॉल प्रेमींमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। स्पर्धेचे उद्घाटन माननीय नितेश कांबळे यांच्या हस्ते पार पडले। यावेळी शब्बीर शेख, मुन्ना नायकवडी, भोपाळ साबळे, मौला कुर्णे, राजू कांबळे, रवी सादरे, प्रशांत माने, सुगंध कांबळे, फहीम शेख, अबिद शेख, मलिक नायकवडी, अली शेख, दिलावर नरवाडे, मेहबूब शेख, खलील शेख, यासीन मुकादम, इर्शाद हंगड, सतीश शिकलगार आदी मान्यवर उपस्थित होते। स्पर्धेतील सामनेही रंगतदार होत असून आज खेळण्यात आलेल्या सामन्यांमध्ये कैस फुटबॉल क्लब आणि सांगली फुटबॉल क्लब यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना रंगला। निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूटआउटचा थरार पाहायला मिळाला, ज्यामध्ये सांगली फुटबॉल क्लबने विजय मिळवला। दुसऱ्या सामन्यात गडहिंग्लज फुटबॉल क्लब आणि मंगळवारपेठ फुटबॉल क्लब यांच्यात सामना झाला। यामध्ये गडहिंग्लज फुटबॉल क्लबने प्रभावी खेळ करत विजय संपादन केला। 15 एप्रिल 2026 ते 19 एप्रिल 2026 या कालावधीत सुरू असलेल्या या स्पर्धेत मिरज, सांगलीसह इतर जिल्ह्यातील संघांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असून सामने उत्साहात सुरू आहेत। नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद लाभत असून प्रेक्षकांची उपस्थिती लक्षणीय आहे। या स्पर्धेचा सर्वांनी लाभ घ्यावा, तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे।